लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. मुलांचे भावविश्व, त्यांचे धागेदोरे जोडणे किती कठीण आहे हे मला बोक्या सातबंडेने शिकवले, असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी केले. नातू फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर अनिल अवचट आणि दिलीप प्रभावळकर यांना बाल साहित्य भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते रेणू गावस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी शंकर सारडा यांनी दोघांचीही मुलाखत घेतली. प्रभावळकर म्हणाले, आकाशवाणीवरील नभोनाट्याच्या श्रुतिका लिहित गेलो आणि बोक्या सातबंडे हे पुस्तक तयार झाले. माझ्या मागे कोणी तगादा लावल्याशिवाय लेखन घडत नाही. त्यामुळे मी संपादकांचा लेखक आहे, साहित्यिक नाही. मुलांचे भावविश्व, त्यांचे धागेदोरे जोडणे किती कठीण आहे, साहित्याची जुळवणी करणे किती अवघड आहे हे बोक्याने मला शिकवले. अनिल अवचट म्हणाले, ज्या साहित्यावर मुलांच्या उड्या पडतात, त्याची वाट बघतात, त्याची त्यांना ओढ लागते, ते बालवाङ्मय आहे. केवळ मोठे लिहिले म्हणजे चांगले लिखाण नाही. मुलांवर संस्कार केले जात नाहीत, तर संस्कार हे घेतले जातात. बालवाङ्मय हे सर्वांसाठी असते. जे साहित्य मुलांना आवडते त्याची ते वाट बघत असतात. दर आठवड्यातून येणाऱ्या कॉलमची वाट पाहतात आणि त्यावर वाचनासाठी उड्या पडतात. रेणू गावस्कर अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, आयुष्याच्या वाटचालीत स्वत्व सरत जाऊन मीपणा दूर झाला पाहिजे. प्रत्येक माणसातला विशेष व्यक्तिविशेष शोधता आला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या इंदू बिलबाबतच्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करण्यात आला. जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याचे राजकारण करू नये, अन्यथा पुणे शहरात पाय ठेवू देणार नाही, अशा तीव्र शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ गटाने राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबद्दल निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी इंदू मिल येथे होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल काढलेल्या उद्गारांचा निषेध करण्यासाठी शहर रिपाईच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ठाकरे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी निवेदन स्वीकारले असून यावेळी राज ठाकरे यांचा पुतळाही जाळण्यात आला. यावेळी रिपाईचे गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, महिला आघाडी अध्यक्षा लतिका साठे, हनुमंत साठे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय स्मारकाबद्दल अत्यंत खालच्या पद्धतीचे उद्गार काढले. इंदू मिल हे बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. जे बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, जे बाबासाहेब आंबेडकर ग्रेटेस्ट इंडियन आहेत, अमेरिकेसारख्या संस्थेने बाबासाहेब आंबेडकरांना मान सन्मान दिला, बहुमान दिला, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं भारतातलं स्मारक इंदू मिल या ठिकाणी 12 एकर व्हावं, 12 एकरवर व्हावं, यासाठी आदरणीय नेते रामदास आठवले असतील, प्रकाश आंबेडकर असतील, गवळे असतील आणि अनेक कवाडे असतील, अन्य नेते असतील, हे या जागेच्या स्मारकासाठी संघर्ष करत आहे, आंदोलन करत आहे. पण काल राज ठाकरे पार डान्स करून, नाच करून ज्या पद्धतीने त्यांनी या स्मारकाच्या, इंदू मिल स्मारकाच्या संदर्भात म्हणाले, या ठिकाणी इंदू मिलच्या जागेवर काय तुम्ही बंगला बांधणार आहे. राज ठाकरेला या ठिकाणी आम्हाला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की कालचा विषय हा राज ठाकरेचा भाषणाचा नसताना देखील त्यांनी कारण नसताना दलित समाजाच्या भावना, आंबेडकरी चळवळीचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान, त्या स्मारकाचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून राज ठाकरेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहोत. गौतम बुद्धाची विटंबना झाली तर मनसेने पहिल्यांदा निषेध व्यक्त करायला पाहिजे. या देशात खैरलांजीसारखे प्रकार घडलेले आहेत. या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक दलितांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण घडतात. त्यावेळेस राज ठाकरे त्यांचा मनसे मात्र हाताची घडी घालून गप्प बसत असतो. त्या अन्याय करणाऱ्या लोकांबद्दल एक प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये दलिताच्या प्रश्न एक शब्द राज ठाकरे बोलत नाही. काल मात्र इंदू मिलच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेचा रिपब्लिकन पक्ष पुणे शहर शाखेच्या वतीने, आदरणीय रामदास आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करत.
गिरीप्रेमी संस्थेच्या वतीने एव्हरेस्ट मोहिमेचा थरार 1 तासाच्या फिल्मद्वारे उलगडण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवून गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी नागरी मोहिमेद्वारे नवा इतिहास रचला. संस्थेच्या वतीने एव्हरेस्ट मोहिमेवरील 1 तासाची फिल्म तयार करण्यात आली असून त्याचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद पाळंदे, निरंजन पळसुले आणि फिल्मचे दिग्दर्शक मिलिंद भणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिरीप्रेमी संस्थेच्या 8 गिर्यारोहकांनी 19 मे 2012 रोजी जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले. या सर्वात मोठ्या नागरी एव्हरेस्ट मोहिमेच्या पूर्वतयारीपासून ते एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवण्यापर्यंतचा चित्तथरारक प्रवास चित्रफितीत दर्शवण्यात आला आहे. मोहिमेसाठी गिर्यारोहकांनी केलेली तयारी, काठमांडूतील गिर्यारोहण साहित्याची खरेदी, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा प्रवास, प्रत्यक्ष शिखर चढाई आणि समिट यांचे प्रत्यक्ष छायाचित्रण तसेच मोहिमेतील सदस्यांचे अनुभव यांचा समावेश या चित्रफितीत करण्यात आला आहे. या सीडीचे प्रकाशन शनिवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. माउंट एव्हरेस्ट शिखरावर 1965 साली भारतातून गेलेल्या पहिल्या यशस्वी मोहिमेचे नेते आणि निवृत्त कॅप्टन MS कोहली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या एव्हरेस्ट वीरांबरोबर यावर्षी शिखर पादाक्रांत केलेले 15 शेर्पा नेपाळहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 2012च्या एव्हरेस्ट मोहिमेमध्ये केवळ 9 दिवसांमध्ये 3 वेळा शिखर सर करून वेगळा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सरदार कामे या शेर्पाचा विशेष सत्कारही या प्रसंगी करण्यात येणार असून सहभागी सर्व शेर्पा आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. या फिल्मचे निवेदन धीरेश जोशी तर संगीत प्रशांत कुलकर्णी यांनी दिले आहे. या सीडीची इंग्रजी आवृत्ती 1.5 ते 2 महिन्यांमध्ये काढण्यात येणार असल्याचे भणगे यांनी यावेळी सांगितले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. पारधी समाजाच्या प्रश्नांची तड न लागल्यास पारध्यांचा मोर्चा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या घरावर काढण्याचा इशारा दलित पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ यांनी दिला. पारधी समाजाने एकत्र येऊन आपल्या प्रश्नांना वाचा फोडावी असे आवाहनही ढसाळ यांनी यावेळी केले. नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅंथरने पारधी समाजाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढला. पारध्यांना विनाअट जातीचे दाखले द्यावेत, पारधी वृद्धांना शासकीय वेतन भत्ता मिळावा, घरकुले द्यावीत, खोटे गुन्हे काढावेत, मुलामुलींना मोफत शिक्षण मिळावे, व्यवसायासाठी कर्ज देऊन पारधी वस्त्यांचा विकास करावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांनी शिष्टमंडळाबरोबर केलेल्या चर्चेत काही मागण्या मान्य केल्या. ढसाळ म्हणाले, पारधी समाजावर गुन्हेगार हा शिक्का बसला आहे, मात्र आता ते मुख्य प्रवाहात येत आहेत. व्यसन सोडून त्यांचे प्रगतीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी शासनाने त्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर पुढचा मोर्चा हा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या घरावर काढू असे सांगितले. पारधी महिलांनी बचत गट आणि महिलांसाठी उद्योग व्यवसायात उतरण्याचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहनही ढसाळ यांनी यावेळी केले. कष्टाची कामं केल्याशिवाय माणसाचा जन्म एकदाच मिळतो, बाबासाहेबांनी सांगितलं. आपल्याला हिंदू धर्माने असं शिकवलं म्हणून तुम्ही पारधी झाला, तुम्ही काही कडी झालात. आणि हे कुणी सांगितलं? हे वेळ अजिबात नाही. पारधी जमात राज्यकर्ती होती. तुम्हाला अजब वाटेल, हा बाबा खोटा बोलतो की काय? राज्य चालवत होते तुम्ही, राज्य. आणि आता व्यवस्थेने आम्हाला मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचा विचार, ज्योतिबा फुल्यांचा विचार, आपल्या दलितांचा विचार, त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि एक दिवस असा येईल की सर्व व्यवस्था तुम्हाला राजा म्हटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला लागा, आपण सर्व इथे आलात, कुठे कुठे राहता गेल्या वेळी पण मला
DID डान्स के सुपर किड्स या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी टीव्हीवर 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. DID लिटिल मास्टर्स सीझन 2 चे भरघोस यश आणि आपल्या असाधारण कौशल्याने जगभरातील लाखो दर्शकांची मने जिंकल्यानंतर झी टीव्ही आता पुन्हा एकदा आपल्या दर्शकांसाठी डान्सची पर्वणी आणण्यासाठी सज्ज झाले आहे. या शोला रेटिंग्स, फॅन मेल्स, फेसबुक आणि ट्विटरवरील सोशल फीड्स तसेच लोकप्रिय DID लिटिल मास्टर्स इंटरॅक्टिव्ह वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशनचे 3 लाखाहून अधिक डाउनलोड्सच्या माध्यमातून दर्शकांचे प्रचंड प्रेम मिळाले. झी टीव्ही आता DID लिटिल मास्टरच्या सीझन 1 आणि 2 मधील सर्वोत्तम डान्सर्सना घेऊन पुन्हा येत आहे. नॉर्थ सुपी नूडल्स DID डान्स के सुपर किड्ससह 5 आठवड्यांची शृंखला असलेला हा शो झी टीव्हीवर 25 ऑगस्ट पासून रात्री 9 वाजता सुरू होत आहे, अशी माहिती धर्मेश येलोंडे आणि DID लिटिल मास्टर सीझन 1 चे डान्सिंग सेन्सेशन छोटा गोविंदा उर्फ ऋतुराज महालिम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सिरीज मध्ये 2 टीम्स असतील. त्यात DID लिटिल मास्टर सीझन 1 आणि DID लिटिल मास्टर सीझन 2 मधील प्रत्येकी 7 मुले असतील. एका टीम मध्ये DID लिटिल मास्टर सीझन 1 मधील जितू मोनी, वत्सल, ऋतुराज, वैष्णवी, अतुल, अनुराग आणि ख्याती यांचा स्कीपर्स धर्मेश, मयुरेश आणि वृषाली, तर दुसऱ्या टीम मध्ये DID लिटिल मास्टर सीझन 2 चे फैजल, शालिनी, सौम्या, ओम, जीत, रोहन आणि तनय यांचा स्कीपर्स राघव, कृती आणि प्रिन्स सोबत समावेश असेल. स्कीपर्सनी सुद्धा याच प्रतिष्ठित मंचावर याआधी आपले कौशल्य सिद्ध केलेले असून ते आता या हुशार मुलांना मार्गदर्शन करताना दिसून येतील. नॉर्थ सुपी नूडल्स DID डांस के सुपर किड्स 25 अगस्त से शनिवार और रविवार रात 9 बजे झी टीवी पर. DID डांस के सुपर किड्स 25 अगस्त से शनिवार और रविवार रात 9 बजे झी टीवी पर. भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगारांना पेन्शन मिळावे या मागणीसाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केलेला भविष्य निर्वाह कायदा धाब्यावर बसवून कामगारांचे शोषण करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांविरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगारांना किमान निवृत्ती वेतन मिळावे यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कामगारांसाठी कुटुंब भविष्य निर्वाह कायदा सन 1971 मध्ये अस्तित्वात आला. मात्र या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनाचा लाभ मर्यादित असल्याने सन 95 पासून कामगार भविष्य निर्वाह योजना सुरू केली. मात्र या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ कामगारांना मिळालेला नाही. या योजनेअंतर्गत कामगारांना किमान 3000 रुपये निवृत्ती वेतन मिळावे. निवृत्ती वेतन दरमहा दिनांक 5च्या आत मिळावे. महागाईनुसार निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी शेकडो कामगारांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने केली. भारतीय मजदूर संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन फंड कमिशनर ठाकूर यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, नितीन कुलकर्णी, सचिन मेंगाळे, सूर्यकांत परांजपे, उमेश विश्वास यांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवृत्त वेतनातील सरकारचा हिस्सा 1.16% वरून 8.33% करावा. निवृत्त वेतनासाठी कोणत्याही प्रकारची वेतन मर्यादा असू नये. प्रत्येक वेतनभोगी कामगाराला निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळावा आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.